आजचा हा पदार्थ पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने केलेला आहे. पाट्यावरती मस्त डाळ वाटलेली आहे आणि चुलीवरती हा पदार्थ केलेला आहे. काय आहे ना, मी मागच्या महिन्यात माहेरी गेली होती तेव्हा तिथे हा पदार्थ केला. मला तर पाट्यावरती काहीच वाटता येत नाही. ही डाळ सुद्धा माझ्या आईने वाटून दिली. काय करायचं, 1 वाटी मुगाची डाळ 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायची. 4 तासानंतर त्यामधलं सर्व पाणी नितळून घ्यायचं आणि पाट्यावरती छान डाळ वाटून घ्यायची. तुम्ही पण माझ्यासारखे आहात आणि तुम्हाला पण पाट्यावरती डाळ वाटता येत नाही तर आपलं मिक्सर जिंदाबाद आहे. सरळ मिक्सरला डाळ वाटून घ्यायची. नंतर चुलीवरती कढई ठेवायची, चूल नसेल तर गॅसवरती ठेवायची आणि त्यामध्ये 1 वाटी तूप टाकायचं. तूप थोडंसं वितळल्यानंतर वाटून घेतलेली सर्व मुगाची डाळ टाकायची आणि एकसारखं ढवळत राहून छान तूप सुटेपर्यंत, टेक्स्चर दाणेदार होईपर्यंत आणि पार्लेजी बिस्किट सारखा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत मुगाची डाळ तुपामध्ये परतत राहायची. नंतर त्याच वाटीने 4 वाटी पाणी गरम करून मुगाच्या डाळीमध्ये टाकायचं. सर्व पाणी छान आटल्यानंतर त्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकायची, 1 वाटी खवा टाकायचा, थोडेसे बदामाचे काप टाकायचे आणि थोडीशी वेलची पूड टाकायची. नंतर सर्व एकत्र करायचं. इथे आपला मूग डाळीचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.